भारत आणि युरोपियन युनियनमध्ये उद्या मुक्त व्यापार कराराची घोषणा होणार आहे। भारत युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेत ही घोषणा केली जाणार असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। गोयल यांनी या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलंय। दोन्ही देश एकमेकांसाठी फायदेशीर ठरतील असा मुक्त व्यापार करार करण्यासाठी कटिबद्ध आहेत। त्यामुळे या कराराने दोन्ही बाजूंचे व्यवसाय आणि लोकांची प्रगती होईल असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केलाय। देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला लेयन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली। या दोघांच्या उपस्थितीतच ही घोषणा उद्या होणार आहे। भारत आणि युरोपियन युनियन मधल्या कराराचे फायदे काय सांगतात ते पाहूया। BMW, वोक्सवॅगन सारख्या युरोपियन वाहनांचे दर यामुळे कमी होऊ शकतात। भारतीय निर्यातदारांना युरोपच्या विशाल बाजारात सहज प्रवेश मिळू शकेल। युरोपियन कंपन्यांना भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळू शकतो। कापड, दागिने, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, औषध निर्माण यासारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होऊ शकतो। भारतीय विद्यार्थी, कुशल कामगारांना युरोपमध्ये शिक्षण आणि रोजगार याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात।